नमस्कार मित्रांनो, मी आदित्य मी स्वागत करतो माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये। सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की फिशिंगचं स्नॅप तुम्ही घरी कसं बनवू शकता, ते पण एकदम सोप्या प्रकारे, ते पण रोलिंग स्नॅप। तर आपण हे बनवायला सुरू करूया। तर रोलिंग स्नॅप बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी तार पाहिजे आहे, ॲल्युमिनियमची बारीक तार पाहिजे आहे आणि एक रिफिल पाहिजे आहे संपलेल्या पेनचं। तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, रिफिलच्या मागच्या भागातून तारला असं आतमध्ये टाकायचं आणि वरून तारेला असं फोल्ड करून घ्यायचं आहे। आणि ते पण जर का थोडं तुम्ही लूज ठेवायचं आहे, जर का तुम्ही टाईट ठेवला तर हे रिफिलमधून निघणार नाही। त्याच्यानंतर आपण हे असं पकडणी असं धरून घेऊया आणि त्यानंतर आपण असे घट्ट धरून हे रिफिलच्या असं एकदम आजूबाजूला असं गुंडाळून घेऊयात। त्याच्यामुळे काय होईल, हे स्नॅपला जे स्प्रिंगचं शेप आहे ते शेप आपल्याला देता येईल इझिली। तर हे आपल्याला स्प्रिंगचं शेप द्यायचं आहे। तुम्ही 2-3 ट्विस्ट घेऊन थांबू शकता। तर का तुम्हाला एवढे ट्विस्ट पाहिजे असतील, तर असे ट्विस्ट पाहिजे असतील तुम्हाला, तर तुम्ही तेवढे घेऊन थांबू शकता। नंतर आपल्याला हे एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचे असं। आपलं हे आता वरचा भाग पूर्ण झालेला आहे, तर आपण आज त्याच्या शेवटच्या भागावर काम करू। तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, वरच्या भागाला पण असं आपण ट्विस्ट करून घ्यायचं आहे। असं आणि एक्स्ट्रा तारला आपण आजूबाजूला असं फोल्ड करून घेणार आहोत। आणि हे एक्स्ट्रा तार जी राहिलेली आहे भाग, त्याला आपण कट करून घेणार आहोत। तसंच आपलं हे रोलिंग स्नॅप तयार झालेलं आहे। तर हे स्नॅप तुम्ही कोणत्या पण अशा फ्रॉग लुअरला इझिली टाकू शकता। हे कसं टाकायचं ते पण मी तुम्हाला सांगतो। हे जे एंडचं भाग आहे, जे स्प्रिंग टाईपचं, तिथून आपल्याला असं फ्रॉग लुअर टाकायचं आहे आणि याला असं फिरवायचं आहे। तर आपल्याला हे असं स्नॅप तयार झालं आहे आपलं। तुम्ही बघू शकता केवढं इझिली आपलं स्नॅप तयार झालेलं आहे। तर असे स्नॅप तुम्ही घरी बनवू शकता एकदम कमी पैशामध्ये। जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। थँक्स।